कर्नाटकच्या राजकारणात सध्या ब्रेकफास्ट डिप्लोमसी दिसतेय। मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडून सगळ्या मंत्र्यांना आणि आमदारांना ब्रेकफास्टचं आमंत्रण दिलं गेलंय। उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार देखील या ब्रेकफास्टला उपस्थित राहणार आहेत। या ब्रेकफास्ट वेळी सिद्धरामय्या आपला निर्णय सगळ्यांसमोर जाहीर करू शकतात। सध्या बिहारचा पॅटर्न कर्नाटकमध्ये अवलंबला जातोय। सिद्धरामय्या राज्यसभेवर जात आहेत, अर्ज भरलाय, त्यामुळे आता मुख्यमंत्री बदलला जाईल। तर डी.के. शिवकुमार यांचं नाव आघाडीवर आहे, ते पुढचे मुख्यमंत्री होऊ शकतात। तर हे ब्रेकफास्टचं आमंत्रण दिलं जात आहे। ब्रेकफास्ट डिप्लोमसी कर्नाटकच्या राजकारणात आपल्याला दिसते आणि त्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे सगळ्या नेत्यांसमोर आपला पुढचा निर्णय जाहीर करू शकतात। तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज सगळ्या नेत्यांना ब्रेकफास्टचं आमंत्रण दिलेलं आहे। कर्नाटकच्या राजकारणात ब्रेकफास्ट डिप्लोमसी आपल्याला दिसते आणि हे ब्रेकफास्टचं आमंत्रण ज्यांना दिलं गेले त्यात डी.के. शिवकुमार देखील उपस्थित राहणार आहेत। ते आता पुढचे मुख्यमंत्री होण्याच्या मार्गावर आहे। सध्या राज्यपाल बाहेर असल्यानं हा जो निर्णय आहे, ही जी प्रक्रिया आहे, ती 2-3 दिवस लांबणीवर पडतीये।